अध्याय 22 कृष्णा नदीचे पावन दर्शन. गुरु दक्षिणेकडे प्रवास करत होते आणि अखेर ते कृष्णा नदीच्या तीरावर पोहोचले. कृष्णा नदी नाही, ती तर शांततेची, भक्तीची आणि देवीच्या मातृभावाची वाहते मूर्ती. गुरूंनी नदीकाठी उभं राहून डोळे मिटले आणि त्या क्षणी नदीच्या लाटांनी जणू प्रार्थना केली. गुरुनाथ, तुमच्या चरणांनी माझे अस्तित्व पवित्र झाले. गुरूंनी जलस्पर्श केला आणि ते जल परिसरात दिव्य तेज पसरवत गेले. त्या दिवशी हजारो भक्तांनी दर्शन घेतलं आणि सर्वांच्या मनात एकच भावना, हा प्रवास नाही, हे तर भक्तीचे पुनरुज्जीवन आहे. जय जय गुरुदत्त, स्वामी गुरुदत्त. अध्याय 23 शिष्यांचा आगमन आणि गुरूंची करुणा. गुरु पुढे जात असताना अनेक प्रदेशांचे विद्वान, ब्राह्मण, साधक, गृहस्थ ते गुरूंना शोधतच त्यांच्या मागे येऊ लागले. काहींच्या मनात ज्ञानाची भूक होती, काहींना जीवनातील प्रश्नांची उत्तरे हवी होती, तर काही जण गुरूंच्या चरणी फक्त शांतता शोधत आले होते. गुरूंची वाणी होती, माझ्याकडे येणाऱ्याला मी कधीच नाकारत नाही. तुम्ही चालत आलात, मी तुमच्या मनाचा भाराला हलके करीन. शिष्यांनी काही दिवसातच जाणले, गुरुकृपा म्हणजे जिथे प्रश्न संपतात आणि उत्तरांची सुरुवात होते. जय जय गुरुदत्त, स्वामी गुरुदत्त. अध्याय 24 रोगांचे निवारण. गुरु ज्या गावात प्रवेशले त्या गावात तीव्र रोगराई पसरली होती. लोक मृत्यूच्या भीतीने थरथरत होते. काहींच्या घरात दुःख, काहींच्या मनात निराशा. गुरु गावाच्या मध्यभागी बसले. लोकांची गर्दी जमली. गुरूंनी शांततेने मंत्रजप सुरू केला. त्यांच्या ओठांमधून मंत्र बाहेर पडताच गावाचा भार हलका झाला. रुग्ण बरे होऊ लागले. काही दिवसात रोगराई पूर्णपणे थांबली. गावकऱ्यांना जाणवलं, गुरु म्हणजे औषध नाही, तर मनाला प्राण देणारी दिव्य शक्ती. जय जय गुरुदत्त, स्वामी गुरुदत्त. अध्याय 25 गुरूंचे ज्ञानोपदेश. एका रात्री गुरु ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसले होते. शिष्य शांतपणे आजूबाजूला जमले. त्यांनी विचारले, गुरुनाथ, जीवनात सर्वात महत्त्वाचे काय? गुरूंनी उत्तर दिले, सत्य जे मनाला शुद्ध करते, धर्म जो वागण्यात उतरतो, भक्ती जी अहंकाराला विरघळवते आणि गुरु जो आपणाला स्वतःकडेच परत नेतो. शिष्य मंत्रमुग्ध झाले. त्या रात्रीचा उपदेश त्यांच्या हृदयात कायमचा कोरला गेला. हा अध्याय दाखवतो, गुरूंचे प्रत्येक वचन जीवनाला नवी दिशा देणारे असते. जय जय गुरुदत्त, स्वामी गुरुदत्त. अध्याय 23 रोगांचे निवारण. गुरु ज्या गावात प्रवेशले त्या गावात तीव्र रोगराई पसरली होती. लोक मृत्यूच्या भीतीने थरथरत होते. काहींच्या घरात दुःख, काहींच्या मनात निराशा. गुरु गावाच्या मध्यभागी बसले. लोकांची गर्दी जमली. गुरूंनी शांततेने मंत्रजप सुरू केला. त्यांच्या ओठांमधून मंत्र बाहेर पडताच गावाचा भार हलका झाला. रुग्ण बरे होऊ लागले. काही दिवसात रोगराई पूर्णपणे थांबली. गावकऱ्यांना जाणवलं, गुरु म्हणजे औषध नाही, तर मनाला प्राण देणारी दिव्य शक्ती. जय जय गुरुदत्त, स्वामी गुरुदत्त. अध्याय 25 गुरूंचे ज्ञानोपदेश. एका रात्री गुरु ताऱ्यांनी भरलेल्या आकाशाखाली बसले होते. शिष्य शांतपणे आजूबाजूला जमले. त्यांनी विचारले, गुरुनाथ, जीवनात सर्वात महत्त्वाचे काय? गुरूंनी उत्तर दिले, सत्य जे मनाला शुद्ध करते, धर्म जो वागण्यात उतरतो, भक्ती जी अहंकाराला विरघळवते आणि गुरु जो आपणाला स्वतःकडेच परत नेतो. शिष्य मंत्रमुग्ध झाले. त्या रात्रीचा उपदेश त्यांच्या हृदयात कायमचा कोरला गेला. हा अध्याय दाखवतो, गुरूंचे प्रत्येक वचन जीवनाला नवी दिशा देणारे असते. जय जय गुरुदत्त, स्वामी गुरुदत्त. अध्याय 26 दुष्ट मायवींचा नाश. कृष्णा नदीच्या पलीकडे एक प्रदेश होता, जिथे मायवी शक्तींनी लोकांना त्रस्त केले होते. भीती, अंधार आणि असहाय्यता. लोक रात्र होण्याचीही भीती बाळगत. गुरु त्या प्रदेशात पोहोचले. त्यांच्या आगमनानेच वारा शांत झाला. आकाशातील काळे ढग दूर सरकले. मायवी शक्तींना गुरूंचा तेज सहन झाला नाही. त्यांनी रूप पालटून गाववाल्यांना फसवण्याचा प्रयत्न केला. पण गुरु म्हणाले, असत्य कितीही शक्तिशाली वाटले, ते सत्याच्या प्रकाशापुढे टिकत नाही. गुरूंनी मंत्रोच्चार सुरू केले
आणि अंधाराचे आवरण तुटून प्रकाश पसरला. त्या दिवशी लोकांनी प्रथमच अनुभवले, गुरु म्हणजे दिव्य रक्षक. जय जय गुरुदत्त, स्वामी गुरुदत्त. अध्याय 27, उजाड भूमीचे पावनकरण. गुरु एका उजाड निर्जन प्रदेशात पोहोचले. तेथे पाणी नव्हते, अन्न नव्हते, जीवन नव्हते. जणू पृथ्वीही थकली होती. गुरूंनी डोळे मिटले आणि मंत्रजप सुरू केला. त्या मंत्रांच्या चैतन्याने भूमीत हालचाल झाली. जवळच्या विहिरीत पाणी उगम पावले. भूमी हिरवी होऊ लागली. पक्षी परत यायला लागले. गावकरी आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले, जिथे गुरूंचे चरण पडतात तेथील उजेड अंधाराला स्पर्शही करू शकत नाही. हा अध्याय सांगतो, गुरूंच्या कृपेने निर्जीवतेमध्येही जीवन फुलते. जय जय गुरुदत्त, स्वामी गुरुदत्त.